सार्डो पिझ्झा खायला नेतो तुला मी. सार्डो पिझ्झा काय? सार्डो पिझ्झा म्हणजे काय? सार्डो पिझ्झा तर which is sour in taste and tangy in taste, hence it is sour. सेम बोललोय मी, फक्त त्यात एक दोन वर्ड मिसिंग होते जे हिने ऍड केले. बाकी त्याचा बोलतात ना भावना सेम होत्या. माझ्या नवऱ्याला लगेच जायचं, लगेच ऑर्डर द्यायची. For cashew with tomato and mozzarella, it is basically. आणि हे 2 टाईपचे ऑइल्स आहेत. हां, कुठले ऑइल्स? ते मला काय माहिती, मी काय हॉटेल मॅनेजमेंट. उद्धटपणाचा दुसरा अवतार. अरे झूम से देखो इस लड़के को. अरे उद्धट बोलू नको माझ्याशी. ठीक आहे, बघतो ते. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललोय एक फूड ब्लॉग. हा फूड ब्लॉग. हिला पिझ्झा खायचा होता. Yes. सो मला एक प्लेस माहिती आहे जिथे मी फ्रेंड सोबत गेलो होतो. तिला बोललो की ट्राय करूया. तिथे मी पिझ्झा नव्हता खाल्ला, बट आय नो की ती पिझ्झासाठी फेमस आहे. आणि रॅन्डम डिसाईड झालंय. आम्ही जस्ट ऑफिसवरनं आलोय आणि आम्ही निघालोय आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम. लेट्स स्टार्ट द ब्लॉग. आम्ही आलोय आता दोगोकला. ओके, खूप फेमस और खूप छान प्लेस आहे ठाण्यामध्ये. पहिल्यांदा असं हात ठेवला माझ्यावरती, नाही तर नेहमी मी ठेवलेला असतो. करतानाचा व्हिडिओ बघितला ऑलरेडी सगळ्यांनी. हिरानंदानी इस्टेट दोगोक. एंट्री केलेल्या गेटपासून हे हार्डली 5 मिनिट्स आहे. जर तुम्हाला खायचं जरी नसेल ना, तरी वॉक करायला एकदम छान प्लेस आहे. तिथे येऊन अर्धा तास 1 तास तुम्ही आरामात बसू शकता. खूप सारे एक्झिबिशन्स पण लागतात. इव्हेंट होता तिथे Event होता फेस्टिवल्सला. तिकडे, द वॉकला. द वॉकचा पण एक व्हिडिओ येऊन गेला यामध्ये. बट आता आपण जाऊ डिरेक्टली त्या पिझ्झा शॉपमध्ये. तोपर्यंत थोडं तुम्ही द वॉक पाहून घ्या. इथे कोणते कोणते ब्रँड आहेत? सगळेच आहेत ना ऑलमोस्ट. वेस्ट साइड आहे, पिझ्झा हट आहे, अरोमा आहे, KFC आहे, बर्गर, जिमीज. हा, जिमीज पण आले आमच्या इथे. लहान मुलांसाठी तिथे गेम्स आहेत. सो लहान मुलं गेम्स खेळू शकतात. असं सगळं आहे. आणि हा, इथून वरती ते पार्किंग एरिया जो आहे त्यांचा, तिथे पण छान आहे. खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत. अरे हे दाखवतं ना. मला वेस्ट साइडला शॉपिंग करायला जायचं. अरे अट्रॅक्ट होता पण एकदा आता नाही, पटकन नंतर बघून वेस्ट साइडला. नाही 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 नाही. आकाशचं खूप असं चाललंय की सार्डो पिझ्झा खायला जाऊ, सार्डो पिझ्झा खायला जाऊ. आपण त्याला विचारूया की सार्डो पिझ्झा म्हणजे काय. आणि मला आय एम डॅम शुअर की त्याला माहिती नसेल ना. आकाश, सार्डो पिझ्झा खायला नेतो तुला मी. सार्डो पिझ्झा काय? सार्डो पिझ्झा म्हणजे काय? सार्डो पिझ्झा तर पहिलं प्लेस सांगून टाकतो. नाही अरे प्लेस आम्ही चाललो सिनोनाज. यांचे मल्टिपल रेस्टॉरंट आहेत मुंबईमध्ये, तर ते गुगलवर तुम्हाला मिळतील. बट ठाण्यात पण एक आहे. तर त्यांची स्पेशालिटी अशी आहे, सार्डो पिझ्झा. हा जो डो असतो ना, पिझ्झाचा डो, त्याला 48 का 24 आवर आहे ना, ते लोक घालतात फर्मेंटेशन काय, ते करून ठेवतात. आणि तो थोडी स्पेशालिटी आहे म्हणून त्याला काहीतरी सार्डो पिझ्झा असं बोलतात. स्वतःचं लॉजिक्स त्याने वापरले आहे, विच इज थोडंसं राईट, एक 10% राईट. बट टू गिव्ह यू अन इन्फॉर्मेशन, सार्डो पिझ्झा इज बेसिकली की त्याचा जो डो आहे, जो फ्लावर आहे आणि वॉटर, ते लोक त्याला एक साथ मिक्स करून त्याचं एक मिक्सचर नॅचरली ईस्ट तयार करतं. अँड विथ दॅट नॅचरल ईस्ट ते डो तयार होतं, विच इज सार इन टेस्ट अँड टँगी इन टेस्ट, हेन्स इट इज सार. And the dough which is made up of natural yeast. सेम बोललोय मी. फॅसिनेटिंग वर्ड. सेम बोललोय मी, फक्त त्यात 1-2 वर्ड मिसिंग होते जे हिने ऍड केले. बाकी त्याचा बोलतात ना भावना सेम होत्या. पण आहे कुठे तुझा सार्डो पिझ्झा? आहे इथे. दिसत कुठेच नाहीये. कुठे? अरे बाकी रेस्टॉरंट दिसलं, टाको बेल दिसला. सार्डो कुठे? सार्डो पिझ्झा नाही, सार्डो पिझ्झा नाही. पण आहे इथे. आपल्या आउटलेटचं नाव आहे सिनोनाज. तिथे कोपऱ्यात एकदम एंडला. मला आता दिसलं ते फाइंडिंग डोरा सारखं. कुठे? वेअर इट इज मला दिसलं. सो एट द एंड ऑफ हिरानंदानी स्ट्रीट द वॉक यू विल फाइंड दिस आउटलेट.
माझ्या नवऱ्याला लगेच जायचं आणि लगेच ऑर्डर द्यायची. आर यू एक्साइटेड टू ट्राय इट फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम? पिझ्झा इज वन ऑफ माय फेवरेट डिश. एक्सायटेड असतोच नेहमी कोणताही पिझ्झा ट्राय करायला, तर आय एम व्हेरी मच एक्सायटेड. दिस इज वॉट देअर मेनू कार्ड इज. शॅडो होत असेल माझी. ओके, तर तुम्हाला दिसेलच, ऑनलाईन पण अवेलेबल आहे. ओके, बट वी आर ट्राईंग टू ऑर्डर दिस वन विच इज द 6th वन इन द साडो पिझ्झा, which has sun-dried tomatoes, spiced chicken, pesto sauce, chili oil and everything. Yeah? Yes. We'll order this one? Yes. Acha, and you have started using it. Yes. जे तुम्ही महाबळेश्वरच्या ब्लॉगमध्ये Exactly. बघितलं असेल किंवा बघाल. सो मी तुम्हाला ॲम्बियन्स दाखवतो. ओव्हरऑल खूप छान असा ॲम्बियन्स आहे. इथे आहे सिटिंग एरिया आणि ते लाईव्ह त्यांचं मेकिंग आहे. तर इवन ते त्यांचं डो प्रिपरेशन किंवा जे पण टॉपिंग्स टाकतात, इवन जिथे ते बेक करतात ना, ते सगळे इथे लाईव्ह आहे. सो आपण ते पाहू शकतो. So, what have you taken for quick bites? Focaccia with tomato and mozzarella. It is basically a garlic bread only. But let's see. हां मग ठीक आहे ना, आल्यावर बघू. इट लुक समथिंग डिफरंट. काय आहे काय हां. So it is called as focaccia and mozzarella cheese garlic bread. So एक ट्राय करूया. का? कॅमेरामध्ये पहिले लुक ॲट द चीज बोल यार. मी आता ते कॅमेरा एवढा जवळ आहे तर असं आहे ना, मी जर एक खूप रॉंग वे नाही करत असेल. तुझा हात म्हणजे मला हाईड करतोय. त्याला काही नाही करू तू शकत. इकडे शिफ्ट हो. ठीक आहे, सो विल ट्राय टुगेदर अँड एका झटक्यात आपल्याला रिॲक्शन द्यायचं. ओके, रेडी? रेडी. पुढं आंबट आहे ना. रेट 1 to 10 मध्ये व्हॉट इज द रेट? 5. माझी पण तीच होती. मी स्वतः 5 रेट करणार होता. मला एवढा आवडला नाही. हां म्हणजे ॲक्च्युली आपल्याला टॉपिंग्स नाही आहे आणि आपल्याला असं चटपटीत खायची सवय आहे. आपल्याला गार्लिक ब्रेडची सवय म्हणजे जे आपण घरी बनवतो किंवा जे सँडविचवाले देतात ना, एवढ्याशा त्या ब्रेडवरती, गार्लिक ब्रेडवरती मस्त ऑरिगॅनो आणि भरपूर मोझरेला चीज टाकून आपल्याला त्याची सवय आहे. सो हे मे बी चांगलं असेल, बट माझ्या टेस्ट बडला ते मॅच नाही करत आहे म्हणून. बट ठीक आहे. हां, बट द चीज इज व्हेरी फ्रेश. त्याच्याबद्दल आय विल गिव्ह देम अ गुड चीज. ओके, चीज इज व्हेरी फ्रेश. त्याला मी ऑलमोस्ट 8 देईन चीजला, बिकॉज मला खूप फ्रेश वाटलं. असं लोकल चीज नाही. राईट. सो ना इथे ऑइल्स आणि काहीतरी ठेवलं आहे. आय वॉन्ट टू सी की आकाश ते राईट गेस करतोय की नाही. वेट. ओके, रेडी. काय आहे? ऑरिगॅनो. हां, ठीक आहे. इझी होतं ते. चिली फ्लेक्स. बरोबर. आणि हे 2 टाईपचे ऑइल्स आहेत. हां, कुठले ऑइल्स आहेत? ते मला काय माहिती, मी काय हॉटेल मॅनेजमेंट. उद्धटपणाचा दुसरा अवतार. अरे झूम से देखो इस लड़के को. अरे एक मिनिट. से देखो. ऑलिव्ह ऑइल टाकतात ना मोस्टली त्या पिझ्झावरती. तो मे बी चिली ऑइल. Okay, forget about the oils. Okay, without guessing anything, tell me what is this? What is this? हे ब्लॅक पेपर. Impressed. I'm very impressed. मला वाटलं आकाशला माहिती नसेल की ब्लॅक पेपर आहे. अरे मला काय नाही वाटलं असेल. So our pizza is here
आणि हिला थोडं पण थांबायचं नाहीये भूक लागली बिकॉज ऑफ खायचं तिला हा जो टेम्पटिंग दिसतंय मला पेस्टो पेस्टो सॉस सॉस तो तिला खूप आवडतो बिकॉज तो थोडा स्पायसी हाच असतो ना. स्पायसी नाही हा बट छान दिसायला खूप छान दिसतं पिझ्झा आहे ना. खूप टेम्पटिंग दिसतं. येस उद्धट बोलू नको माझ्याशी. ठीक आहे. Which are these two oils? The yellow one is ma'am extra virgin olive oil and the red one is chili oil. Yeah. Thank you. चिली ऑइल ना. Chili oil. Let's take the pizza. बरोबर बोलला चिली ऑइल. बरोबर बोललेला गुड बाय. मला ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स आवडतं बट फर्स्ट आपण ट्राय करूया विदाऊट एनीथिंग. The bread is too soft. एक मिनिट. का सो हे लवकर आता पटतं. खायचं आहे आणि खाल्ल्यावरती इमिजिएटली ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 आपल्याला रेटिंग द्यायचे दोघांना एक Yes, ओके. yes. 1 to 3 स्टार. One, आय नीड वन मोर बाईट. two. Okay, go for it. 5. One, 2, 3, start. 7. Oh, 7.5. cheating आहे. एक साथ का? बोलायचं होतं. आता माझी सेमच होती म्हणजे जे मी बोललो. 7 आहे. इट इज गुड बिकॉज याचं डो आणि बेस खूप छान आहे. आणि असं बोलतात की हा हेल्दी आहे ना म्हणजे इतर पिझ्झापेक्षा जो मैद्याचा असतो दिलको ये करने के लिए हेल्दी है. आहे पण बाकी मैद्यापेक्षा तरी ओके ना हा. इझी टू डायजेस्ट. इट इज फ्रेश. आय जस्ट लव दॅट. चीज यांचं मी गार्लिक ब्रेडला पण सांगितलेलं चीज पण खूप मस्त आहे. असं नाही वाटत की जास्त असं मैदा वगैरे आपण खातोय. थोडा काय बोलते ते च्युई आहे पण तरी पण छान आहे. म्हणजे वन टाईम एक्सपिरियन्सला तुम्ही डिफरंट ट्राय करायचं असेल तर येऊ शकता. अजून खाऊया बघू थोडं हे ऑइल आणि चिली ऑइल आणि ऑरिगॅनो ते टाकून तेव्हा कसं लागतं. दुसरं नाही ऑइल. नो आणि विच वेज हे खूप ऑइली झालं आहे. मी सुद्धा ऑइल आणि ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकलं. मी तर दोन्ही ऑइल टाकले हिने एकच टाकलं. आकाशचा सारडो पिझ्झा आम्ही अशा प्रकारे खाल्लेला आहे. हेवी आहे ओके आणि दोघंच असल्यामुळे मला जास्त काही ऑप्शन्स मागवायला नाही जमलं. आपण तसंही जास्त म्हणजे असं नाही आमचं ॲपेटाईट जास्त नाही आहे. असं काय अरे आपण खाऊन खाऊन आमचं सगळं आम्ही खूप जाडे झालो आहोत आणि खूप खातोय आम्ही आणि आमचं ॲपेटाईट आहे खूप छान आहे. दोघांचंही खूप छान आहे. okay? एवढं नाही अरे देव तुलाही माहिती आहे. काल म्हणजे मी तुम्हाला सांगतो मी सांगतो एक स्टार्टर खाल्लं ना की आम्ही रोटी भाजी नाही खाऊ शकत. आम्ही डायरेक्ट राईसला जातो. ओके एवढं मग ते कमीच खाणं आहे माझ्यासाठी तरी. ओके सो कमिंग टू आताचा ब्लॉग. सारडो पिझ्झा हां सो बाय सी नोनास नोनास. ओके थँक्यू. Thank आम्ही यांचे खाऊन पण आम्ही पार्सल घेतलं. मागून पण आम्ही पार्सल हा, घेतलं because ते खूप garlic bread पण heavy. खाल्लं आम्ही ना. गार्लिक ब्रेड पण खाल्लं. यांचे डेझर्ट पण फेमस आहेत म्हणजे त्यांचे रिव्ह्यूज मी पाहिला. येस तिरामसू पेस्ट्री पेस्ट्री खूप फेमस आहे. आणि अजून नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही विजिट देऊ अगेन विथ समवन ऑर एल्स वी गो टुगेदर अगेन आम्ही डेफिनेटली हे ट्राय करू. त्यांनी आम्हाला तर रेकमेंड केलेलं हा ट्राय करायला. इवन मी माझ्या मित्रांबरोबर आलो ऑफिसचे. त्यांनी खास ती पेस्ट्री खाण्यासाठी इथे आले होते आणि बिकॉज ऑफ श्रावण तेव्हा मला वाटतं मी खाल्ली नव्हती बिकॉज त्यामध्ये एग असतं आहे वाटतं. तर हिने सांगितलं ना मला श्रावण पाळ. सो मी श्रावण पाळलेलं आहे. ठीक आहे इथे येऊन मी ते नव्हते खाल्लं. अनिकेत वगैरे हे लोक आलेले ह्यांनी खाल्लेलं. येस ते खायला तुम्ही इथे येऊ शकतात पेस्ट्री. अँड आता तू सांग चल आपण हा ब्लॉग इथे संपूया आणि रेटिंग देऊन. रेटिंग देणारच आपण पण आपण आता पहिली गोष्ट जे खाल्लं त्याचं बिल पे करूया आणि इमिजिएट बाहेर जाऊया आणि देन वी विल गिव्ह ऑर वी विल एंड दिस ब्लॉग. नाही पण आता रिव्ह्यू तर देऊ शकते ना. नाही ऑन 1 2 3 नाही.
येस. सो ऑन अन ॲव्हरेज मला वाटतं इथे पिझ्झाची रेंज आर इन 400-500 नाही 400-500 पासून स्टार्ट होतं 400-500 पासून But स्टार्ट non-veg होते. pizza वगैरे- सार्डो जे आहेत स्पेशली ते 700-800 चे आहेत. 700-800 even बिकॉज काय आमचं टोटल बिल विथ गार्लिक ब्रेड अँड सार्डो पिझ्झा झालं एक अराउंड 1200. आणि स्टार्टिंग ऑफ द पिझ्झाज आय थिंक त्यांचे अवन बेक्स पिझ्झा आहेत नॉर्मल कॅटेगरीजमध्ये दे आर 500-600 अँड सार्डो विल कॉस्ट यू अराउंड 800-900 आणि इट कॅन गो अप टू 1000 पर्यंत पण 1000 पर्यंत पण जातात. त्यांच्याकडे कॉफीज पण आहेत, डेझर्ट्स आहेत विच वी डिडंट ट्राईड बिकॉज आम्ही दोघंच होतो. आता रेट 1 रेट to 3 बोलल्यावरती 1 to 10च्या मध्ये 1 to 3 बोलल्यावरती तू फ्लॉप करतोस आणि बोलत नाही आणि अरे, मीच बोलते. तेव्हा मला टेस्टच नव्हती कळली मी काय खोटा रिव्ह्यू ओके ओव्हरऑल रिव्ह्यू ओके कन्सिडरिंग त्यांचं चीज, त्यांचं डो, त्यांचं त्यांचं ओव्हरऑल ambience पिझ्झा, वगैरे त्याचा सगळं, ॲम्बियन्स सगळं, सगळं 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 ठीक आहे. एकसाथ बोलायचं बाय द वे हां. तर तू ह्याच्यात पण मिस्टेक केली. नाही करणार ओके रेडी मी बोलू. हां रेडी 1 2 3 7. ओके Y7 आणि Y6 मला त्यांचं ओव्हरऑल त्यांचं खरंच जे त्यांचे लोक यूज करतात त्यांचे इंग्रेडियंट्स हे खूप मला फ्रेश वाटले, खूप नॅचरल वाटले. सार्डो ब्रेड वॉज व्हेरी सॉफ्ट, व्हेरी नाईस. ओके वी बोथ डोंट हॅव दॅट टेस्ट की आम्ही तसं इटालियन खाऊ. बट येस कोणाला जर खरंच इटालियन ऑप्शन्स आवडत असतील तर डेफिनेटली दे शुड ट्राय. दॅट इज वॉट आय विल सजेस्ट. व्हॉट अबाउट यू? आय हॅव गिवन 6 रेटिंग बिकॉज मला ठीक आहे ओके वाटलं, एवढं पण मला चांगलं नाही वाटलं बिकॉज 1100-1200 रुपये हां आणि 1100-1200 रुपये मी पे केलेत आणि मोरवर थोडेफार टॉपिंग्स किंवा मला चांगलं वाटतं. बट आता ह्याच्यात चांगलं होतं आणि कसं आहे ना की म्हणजे ॲम्बियन्स टाईप being a Maharashtrian or not just a Maharashtrian, we both love to eat स्पायसी फूड, मसाला आणि देसी टाईप. ओके आणि हे थोडं इटालियन असल्यामुळे एकदम ऑथेंटिक होतं. पिझ्झाज नॅचरल फ्रेश. म्हणून जास्त बॅड नाही बोलणार. माझ्याकडून 6, तिच्याकडून 7. नॉट बॅड ॲट ऑल. ओके यू शुड ट्राय इट अँड यू कॅन ट्राय Ambience इट. आणि चांगला आहे. कोणाकोणाला आवडू पण शकते. अरे एम्बियन्स मग छान काय, आहे, एवढे फ्रेश, त्यांचे outlets उघडून हायजीनची अटमोस्ट केअर केली आहे. हो. ओके सो ते सगळ्या गोष्टीला अ बिग थम्स अप टू देम. So yes, so with this we are going to end our This today's vlog and Food we vlog. will see you in our some another vlog or challenge. Till जर then तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि channel ला. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा.